आज आपण पाहणार आहोत पुरंदरचा तह, जो 11 जून 1665 साली झाला. हा तह आम्हाला जगण्यासाठी बळ देतो. हा तह आम्हाला नवीन काहीतरी करण्याची उमेद देतो. हा तह आम्हाला जेव्हा आपलं सर्वस्व पणाला लागलं असेल त्यावेळीही जिद्द न सोडण्याचं आणि जिंकेपर्यंत कधीही माघारी न फिरण्याचं आम्हाला एक बळ देतो, एक ऊर्जा देतो. हा तह झाला तो पुरंदर किल्ल्यावर, आणि हा तह ज्यांच्यामध्ये झाला तो छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा जयसिंग यांच्यामध्ये. अर्थात 11 जून 1665 रोजी हा तह झाला. परंतु त्यापूर्वी पुरंदर हा गड म्हणून नेमका कसा आहे हे आपण पाहूया. पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर 4 किलोमीटर परिसरामध्ये हा गड पसरलेला आहे. त्याच्या पूर्वेस वज्रगड आहे, तर पश्चिमेस रुद्रमाळ आहे. हे दोन छोटे छोटे किल्लेच आहेत, किंवा त्याला तुम्ही बुरुज वगैरे म्हणू शकतात. आणि दक्षिणोत्तर असा हा पसरलेला आहे. इथे हा जो पुरंदर आहे, या पुरंदर शब्दाचा अर्थ इंद्र असा होतो, अर्थात बलाढ्य, बलशाली, कधीही न हार मानणारा. या पुराणामध्ये या गडाचा किंवा या पुरंदराचा उल्लेख इंद्रनील पर्वत या नावाने आढळतो. इंद्रनील पर्वत म्हणजेच असं सांगितलं जातं की ज्यावेळी हनुमंतरायांनी द्रोणागिरी पर्वत उचलला होता त्यावेळी त्याचा छोटासा तुकडा खाली पडला, तोच हा इंद्रनील पर्वत किंवा आजचा पुरंदर होय. पुढे हा महादजी नीलकंठ आणि त्यांच्या पूर्वजांकडे हा किल्ला होता, आणि मग त्यांनी त्याचं डागडुजी केली, त्याचं काम केलं. तिथे एक शेंद्र्या बुरुज आहे, तो काही केल्या उभा राहत नव्हता. मग तिथे 2 जीव द्यावे लागले. खरं म्हणजे हा अंधश्रद्धेचा भाग आहे, परंतु तो त्या लोकांनी केला असेल, महाराजांचा याच्याशी काही संबंध नाही. आणि मग हा अत्यंत आकाशाची झेप घेणारा किंवा आकाशात झेप घेणारा किंवा सूर्याशी पैज लावणारा हा किल्ला उभा राहिला. बहामनी कालखंड जो 1350-1400च्या सुमारासचा आहे, त्यावेळी हा किल्ला त्यांच्याकडे होता. तो नंतर निजामांकडे आला, निजामांकडून आदिलशहाकडे आला. हा जो किल्ला आहे हा जमिनीपासून त्याची उंची किंवा 1500 मीटरपर्यंत तो उंचीवर आहे. त्याच्या आजूबाजूचा जर हा किल्ला ज्याच्या कोणाच्या ताब्यात येईल त्याला सभोवतालचा म्हणजेच बाजूच्या परिसरातील 50 किलोमीटरपर्यंतचा परिसर आपल्या ताब्यात ठेवणं सोपं आहे. आता या पुरंदरापासून राजगड अर्थात छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची पहिली राजधानी 130 किलोमीटर अंतरावर आहे. आणि 1670 पर्यंत महाराज या राजगडावरून आपल्या स्वराज्याचा कारभार पाहत आहेत. आता 1655 मध्ये हा किल्ला प्रथमच स्वराज्यामध्ये आला किंवा छत्रपती शिवरायांनी जिंकून घेतला. तोपर्यंत तो स्वराज्यामध्ये नव्हता. मग 1655 मध्ये तो आपल्याकडे आला. त्याच्या पाठीमागे काय झालं होतं हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. आता छत्रपतींचे वडील किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले हे महाराष्ट्रामध्ये ज्या शाह्यांची सत्ता होती किंवा जे आलटून पालटून किंवा या महाराष्ट्राला किंवा या मराठी मुलखाला लुबाडत होते, त्यांना अनंत यातना देत होते, त्यामध्ये अहमदनगरचा निजामशहा, विजापूरचा आदिलशहा आणि अर्थात दिल्लीचे मोगल हे 3 प्रमुख होते. शहाजी राजांनी या 3ही लोकांकडे काम केलेलं आहे, अर्थात त्यांचा नोकर म्हणूनच, परंतु चांगल्या पदावरती. 1649च्या सुमारास एक घटना घडते. विजापूरच्या आदिलशहाने छत्रपतींच्या वडिलांना अटक करण्याचं फरमान सोडल्यामुळे त्यांची कैद होते. घटना 1649ची. आणि त्यावेळी छत्रपती शिवराय इकडे महाराष्ट्रामध्ये प्रचंड धुमाकूळ घालत आहेत. म्हणजे या लोकांकडे जे काही किल्ले आहेत, यांनी ज्या प्रदेशावरती आपली सत्ता काबीज केलेली आहे किंवा जो प्रदेश बळकावलेला आहे, तो प्रदेश महाराज आपल्या सवंगड्यांच्या साथीने लुटत आहेत, जिंकत आहेत आणि आपल्या प्रदेशास तो जुळवत आहेत. ही गोष्ट छत्रपतींच्या वडिलांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय होऊच शकत नाही अशी कुणकुण आदिलशहाला समजते. आणि म्हणून तो छत्रपतींच्या वडिलांना अटक करतो आणि आपला अत्यंत बलाढ्य, बलशाली मुत्सद्दी फतेखान यास
छत्रपतींचा बिमोड करायला किंवा त्यांचा नायनाट करण्यासाठी तो इकडे पाठवतो. आता असं होतं की फतेह खानाचं संकट स्वराज्यावर आलेलं आहे. एकीकडे आपले वडील कैदेत आहेत. अशा वेळी त्याच्याशी आपण संघर्ष करायचा कसा, त्यासाठी एक मजबूत किल्ला हवा, त्यासाठी अत्यंत चांगली जागा हवी. आणि महाराजांचंही वैशिष्ट्य आहे की ते असं कधीही विचार न करता कोणत्याही अशा मोठ्या घटनेला ते सामोरं जात नाहीत. आता त्यांनी ठरवलं की आपल्याला पुरंदरच महत्त्वाचं आहे. पुरंदर जर नसेल तर आपण फतेह खानाची ही जे काही आक्रमण आहे ते परतवून लावू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी 1655 मध्ये पुरंदर घ्यायचं ठरवलं. 1649ला अटक झालेली आहे, त्याच्यानंतरचा तो कालखंड आहेच. तर त्यावेळी महादजी नीलकंठराव यांच्या ताब्यात हा किल्ला होता. आणि महादजी नीलकंठराव आणि त्यांच्या भावांमध्ये काही भांडणं होती. या भांडणांचा फायदा महाराज घेतात आणि किल्ला आपल्या स्वराज्याला जोडतात. इथेच मग फतेह खानाशी युद्ध होतं. फतेह खानाचा पराभव होतो आणि एवढा मोठा किल्ला ताब्यात आलेला आहे. फतेह खानाचा पराभव झालेला आहे. आदिलशाहीला आपण एक पराभूत केलेला आहे. असं एक चांगलं यशाचं वातावरण त्यावेळी तयार होतं. नेताजी पालकर यांना त्या किल्ल्यावर सरनौबत म्हणून ठेवलं जातं आणि महाराज आपल्या पुढच्या कार्याला निघून जातात. हा जो पुरंदर आहे तो आजही जर आपण पाहिलं तर इथे एक 10-12 ठिकाणं आहेत जी खरोखरच पाहण्यासारखी आहेत. त्यामध्ये मुरारबाजींचा पुतळा अत्यंत देखणा, अत्यंत म्हणजे अंगावरती शहारे येतात आपण जर तो पुतळा पाहिला तर, कारण तो त्यावेळच्या कालखंडामध्ये आपल्याला घेऊन जातो. मुरारबाजींचा पुतळा आहे, पद्मावती तलाव आहे, दिल्ली दरवाजा आहे, बिन्नी दरवाजा आहे, पुरंदर माची आहे, पुरंदरेश्वराचं मंदिर आहे, रामेश्वराचं मंदिर आहे, केदारेश्वर मंदिर आहे आणि शेंद्र्या बुरुज जो अत्यंत मेहनतीने उभा केलेला आहे किंवा अगदी सांगितल्याप्रमाणे जिथे 2 जीव दिल्याशिवाय जो उभाच राहिला नाही, हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं. हा जो किल्ला आहे तो 1655 मध्ये स्वराज्यात आला. 1665 मध्ये तो पुन्हा बादशहा औरंगजेबाकडे गेला. 1670 मध्ये तो पुन्हा स्वराज्यात आला आणि पुन्हा एकदा मोगलांकडे, मग पेशव्यांकडे आणि 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. असा हा पुरंदर किल्ला 1655 मध्ये महाराजांच्या ताब्यात येतो. आणि याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज 1665 मध्ये पुरंदर आपण नीटपणे पाहून घेतल्यानंतर याच पुरंदरावर पुढच्या 9 ते 10 वर्षांमध्ये जो काही एक थरार नाट्य घडतं किंवा एक इतिहास जन्माला येतो तो म्हणजे इथे झालेला तह आणि इथे झालेली लढाई. आता 1665 मध्ये हा तह होतो. त्या मध्यंतरीच्या 10 वर्षांमध्ये खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत. अर्थात आदिलशहाच्या दरबारामध्ये एक विडा उचलला जातो की छत्रपती शिवरायांना मी जिंदा किंवा मुर्दा आणणार आहे, अर्थात तो अफजल खान. शेवटी हा अफजल खान महाराष्ट्रावर येतो, स्वराज्यावर हे संकट येतं आणि महाराज अत्यंत चातुर्यानं त्याचा कोथळाच बाहेर काढतात. ही गोष्ट हा म्हणता वाऱ्यासारखी पसरते आणि छत्रपती शिवराय काहीतरी चमत्कारिक असे व्यक्तिमत्व आहे असंही सोबत त्यांच्या चर्चा होते. अफजल खानाचा इथे वध झाला, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेला आहे, त्याला ठार केलेला आहे. शाहिस्ती खान हा औरंगजेबाचा मामा आहे. औरंगजेबाने पाठवलंय की जा जरा बघ, त्यावेळी तो संभाजीनगरच्या परिसरामध्ये होता, की जा जरा त्या शिवायचा तुम्ही नायनाट करा. काय त्या पोराने काय लावलंय, ते तो किल्ले काय घेतोय, तो प्रदेश काय बळकावतो, हे असं चालणार नाही. इकडे मुघलशाही म्हणजे मोठी सल्तनत आहे, इकडे आदिलशाही आहे आणि निजामशाही जवळपास संपुष्टात आलेलीच आहे. अशा वेळी या 2 शाह्या एक आपला बलाढ्य माणूस सेनापती छत्रपती शिवरायांचा नायनाट करण्यासाठी किंवा त्यांना संपविण्यासाठी पाठवत आहेत आणि या एक माणसांचा छत्रपती शिवराय शेवटच करत आहेत. शाहिस्ती खान पळून गेला, तो पुन्हा महाराष्ट्रात आलाच नाही. त्याच्यानंतर फतेह खानाचा पराभव झालेलाच आहे 55 मध्ये, पुरंदर आपल्या ताब्यात आलेलाच आहे, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेलाच आहे. सुरत जी अत्यंत सधन अशी बाजारपेठ समजली जाते ती महाराजांनी तर अशी लुटली की त्याचा दणकाच बसला मोगलशाहीला आणि त्यांचं कंबरडच मोडलं. त्यामुळे बादशहाच्या 47व्या वाढदिवसा दिवशी
हा तर आनंदाचा क्षण, पण हे मातम किंवा अगदी जसं काही माणसं अंत्ययात्रेहून परत आली आहेत, स्मशानातून परत आली आहेत कोणाला तरी पोहोचवून, असं वातावरण होतं. दिवस होता 30 सप्टेंबर 1664 आणि विषय होता छत्रपती शिवराय या माणसाचा शेवट कोण करणार किंवा कसा करायचा. आणि यातूनच एक नाव पुढे आलं, ते म्हणजे मिर्झा राजा जयसिंग. मिर्झा राजा जयसिंग याचं तर हा जयसिंगच तो राजा होता की नाही हे माहीत नाही, पण त्याला म्हणतात. या जयसिंग हा राजपूत आहे आणि त्याच्या काही पिढ्या या मोगलांकडे नोकर म्हणूनच काम करत आहेत. त्यांनीच त्यांना मिर्झा हा किताब दिला आणि तो अत्यंत भूषणानं तो माणूस घेऊन मिरवत आहे. आता या माणसाने सांगितलं की मी जातो आणि छत्रपतींचा समूळ नाश करतो आणि दक्षिणेकडे मग आपली सत्ताही सार्वभौम असेल, तिथे आता मग आपल्याला काही त्रास असणार नाही. तो सोबत घेतो अत्यंत जड असणाऱ्या 3 तोफा, अब्दुल्ला खान, फतेह लष्कर आणि हवेली सोबत 14,000 सैन्य असतं, तोफखाना असतो, खजिना असतो आणि काही सेनापती असतात, काही सरदार असतात. यामध्ये दिलेर खान नावाचा एक सरदार आहे, ज्याच्यासोबत 5,000 सैन्यांची तुकडी आहे. ही माणसं जेव्हा महाराष्ट्रावर चालून येतात त्यावेळी हे फक्त एकटे येत नाही आहेत, तर एक फरमान सोडतायत ते, जी छोटी छोटी माणसं आहेत त्यांच्याकडे, की तुम्ही आमच्या या मोहिमेमध्ये सामील व्हा. आम्ही काहीतरी फार मोठं राष्ट्र, अलीकडे राष्ट्रकार्य म्हणलं जातं ना आपल्याकडे, तर असं काहीतरी आम्ही राष्ट्रकार्य करत आहोत किंवा मोगली सत्तेचा अधिक भरभराट कशी होईल यासाठी काम करत आहोत आणि तुम्ही आमच्यात सामील व्हा. कोण छत्रपती शिवाजी महाराज, काय त्याचं एवढ्यापुरतंच त्यांचं काहीतरी चालू आहे वगैरे, अशी त्यांची त्या वल्गना असायच्या. इतिहास आम्हाला ते सांगतो. शब्दशः जरी असं सांगत नसला तरी वेगळ्या भाषेत, परंतु अर्थ तोच. यावेळी माणसं घाबरून जात होती आणि या मोहिमेत सामील होत होती. या मोहिमेत त्यामध्ये आहेत आणि ॲक्च्युली या मोहिमेची सुरुवात झाली 9 जानेवारी 1665ला. यामध्ये जावळीचे मोरे आहेत, अफजल खानाचा मुलगा फाजल खान, सुप्याचे जहागीरदार, मानकोजी धनगर, पुरंदरच्या पायथ्याशी असणारे आत्माजी कहर आपल्या 3,000 लोकांसह समाविष्ट झाले आहेत. गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्धी यांच्याशी तर मैत्रीचा करार या माणसाने केलेलाच आहे. आणि शेवटी 3 मार्च 1665ला मिर्झा जयसिंग पुण्यात दाखल झाला. त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की पुरंदर ताब्यात आल्याशिवाय छत्रपती शिवराय आपल्याला शरण येत नाहीत, म्हणून तो आपला मोर्चा पुरंदराकडे वळवितो. यावेळी पुरंदर किल्ल्यावर मुरारबाजी हे आपल्या 3300 सैनिकांसह किंवा मावळ्यांसह या आजूबाजूच्या प्रदेशाची राखण करत होते किंवा तो प्रदेश सांभाळत होते. ज्यावेळी हे संकट आलेलं आहे त्यावेळी ते वज्रगडाच्या दिशेने आलेलं आहे आणि म्हणून ते मिर्झा राजा जयसिंगांचे सैनिक आपल्या 3 तोफेंच्या साह्याने, अर्थात अब्दुल्ला खान, फतेह लष्कर आणि हवेली या 3 तोफांनी ते मारा करत आहेत वज्रगडावरती. वज्रगड काही केल्या 1 इंचही मागे सरत नाही किंवा त्याचा अगदी टवकाही निघत नाही किंवा तो कोसळत नाही 13 एप्रिल 1665 पर्यंत. पण दुर्दैवाने वज्रगड कोसळतो. सोबत मराठ्यांशी त्यांचं युद्ध सुरूच आहे. मराठी रात्रीच येतात, प्रचंड हल्लाबोल होतो, मुघलांची कत्तल होते, परत निघून जातात. कसे जातात त्यांना काहीच कळत नाही, हे सगळं चालू आहे. पण 13 एप्रिलला हा वज्रगड कोसळतो आणि मुघल पुरंदराच्या दिशेने धाव घेतात किंवा आता ते पुरंदराच्या माचीवर हल्ला चढवत आहेत. परंतु पुरंदराचा जो माची आहे ती काही केल्या कोसळत नाही किंवा तिथपर्यंत हल्ला पोहोचत नाही, म्हणून त्याच उंचीचा एक दमदमा तिथे तयार करतात आणि शेवटी हे त्यांच्यामध्ये एक युद्ध होतं आणि या युद्धामध्ये ते पुरंदर ताब्यात घेतात. 2 जूनला महाराजांच्या लक्षात येतं की आता पुरंदर ताब्यात गेलेलाच आहे, तरीही महाराज स्वस्त बसत नाहीत. ते दारुगोळा पाठवतच आहेत, सैन्य पाठवतच आहेत, कारण ते 130 किलोमीटर अंतरावर आपल्या राजगडावरती आहेत, स्वराज्याची पहिली राजधानी. मिर्झा राजा जयसिंगाला हे समजतं. त्यानंतर तो आपल्या अत्यंत 2 विश्वासू सहकाऱ्यांना सांगतो की जा आणि स्वराज्यामध्ये तुम्ही धुमाकूळ घाला, रयतेची लूट करा, जाळपोळ करा, जनावरांना बंदिस्त करा, जे वाटेल ते करा, परंतु छत्रपती शिवराय मला शरण आले पाहिजेत, ही त्याची अट होती. ही परिस्थिती महाराजांनी ओळखली आणि आपले रघुनाथ पंडित यांना त्याच्याकडे पाठवलं. मिर्झा राजा जयसिंग काही ऐकत नाही. परत ते म्हणतात की मी माझ्या मुलाला तुमच्या ओलीस ठेवतोय, तो तरीही ऐकत नाही
आणि शेवटी नाईलाजास्तव महाराज काही शर्ती त्याला पूर्ण करायला सांगतात, कारण इथे जीवाचा धोकाही होताच. आणि त्यानुसार 11 जून 1665 हा भेटीचा दिवस ठरला आणि या दिवशी तह होणार आहे हेही ठरलं. ही तहाची बोलणी सुरू आहे तेवढ्यात माघार घेतलेले मुरारबाजी स्वस्थ बसत नव्हते. त्यांना तो अपमान सहन होत नव्हता. ते अशाच एके रात्री 700 मावळ्यांसह 5000 या पठाणांवर किंवा या मोगलांवर तुटून पडतात. प्रचंड मोठं युद्ध होतं आणि ते एवढ्या द्वेषाने लढत आहेत, एवढ्या पराकाष्ठेने लढत आहेत, हे पाहून दिलेर खान प्रभावित होतो आणि तो मुरारबाजींना म्हणतो की मुरारबाजी, अरे काय लढतोयस तू? माग तुला काय हवं ते, तुला मी कौल देतो, आमच्याकडे सामील हो. हे ऐकल्यानंतर प्रचंड रागाने मुरारबाजी त्याला म्हणतात, अरे आम्ही छत्रपती शिवरायांची माणसं आहोत, आम्ही निष्ठावान माणसं आहोत, तुझा कौल घेतो की काय? आणि पुन्हा युद्धास सुरुवात होते. परंतु छातीमध्ये एका पाठोपाठ एक 3 बाण लागतात आणि मुरारबाजी इथे कोसळतात. मुरारबाजी इथे कोसळतात, परिस्थिती आणखीनच भयानक होते आणि नंतर प्रसिद्ध अशा त्या 5 कलमी तह इथे तो पूर्ण होतो. तो जो तह होतो त्यामध्ये छत्रपती शिवरायांना मिर्झा राजा जयसिंगाच्या या 5 कलमांना मान्यता द्यावीच लागली. ते कलम असे होते किंवा त्यामध्ये अशा काही तरतुदी होत्या की छत्रपती शिवरायांकडे असणारे 23 किल्ले त्यांनी मोगलांना द्यावेत आणि 4 लाख होणांचा प्रदेश बादशहाला द्यावा. राजांच्या ताब्यात फक्त 12 किल्ले आणि 1 लाख होणाचे क्षेत्र राहील. मिर्झा राजाने 40 लाखाची खंडणीही त्यांच्यावर लादली. ती वर्षाला 3 लाख प्रमाणे 13 वर्ष 4 महिन्यामध्ये ती फेडायची आहे. संभाजी राजांना 5000ची मनसब दिली जाईल आणि नेताजी पालकर यांना त्यांच्या बदल्यात ठेवावे आणि बादशहाचा आदेश आल्यास सदैव युद्धास तयार राहावे. मोगलाविरुद्ध बंड करायचं नाही, मोगलांचा प्रदेश जिंकायचा नाही, अर्थात आक्रमण करायचे नाही आणि तहातील कलमांची पूर्तता होईपर्यंत संभाजीराजे मिर्झाकडे ओलीस राहतील. आपण त्याला गहाण ठेवणं वगैरे म्हणतो. संभाजीराजांचा जन्म 14 मे 1657 साली याच पुरंदरावर झाला आणि 65 साली हा तह होतो. याचा अर्थ त्यावेळी त्यांचं वय आहे फक्त 8 वर्षांचं. आणि स्वराज्याच्या या पूर्ततेसाठी किंवा हे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आपण जे म्हणतो ते पूर्ण व्हावं यासाठी छत्रपती शिवराय आपल्या मुलाला तिथे ओलीस ठेवतात आणि अत्यंत जड अंतकरणानं पुरंदराच्या पायऱ्या उतरत खाली येतात. वर्ष आहे 1665 आणि महाराजांकडे आहे फक्त 12 किल्ले आणि 1 लाख होणाचं क्षेत्र आणि अंगावर कर्ज आहे 40 लाखांचं. परंतु छत्रपती शिवराय इथे पराभव स्वीकारत नाहीत. ते जरी जड अंतकरणानं किंवा अत्यंत पराभवी मुद्रेनं खाली उतरले असले तरी नंतरच्या फक्त 9 वर्षांमध्ये अर्थात 1674 मध्ये महाराजांकडे महाराष्ट्रातील एकूण 450 किल्ल्यांपैकी 360 किल्ले होते आणि या महाराष्ट्राच्या भूमीवरच नाही तर या देशामध्ये सर्वसामान्यांचा मुलगाही राजा होऊ शकतो हे त्यांनी जगाला दाखवून दिलं आणि स्वतःचा स्वराज्याभिषेक करवून घेतला. या घटनेतून आपण फक्त एकच शिकू शकतो की तुमची स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असतेच, फक्त तुम्ही ते अर्ध्यावर सोडून देतात का किंवा तुम्ही तिथे पराभव स्वीकारतात का? अत्यंत कठीण परिस्थितीमध्येही महाराज पराभव स्वीकारत नाहीत हे जगाला दाखवून देतात. आणि मला वाटतं आपल्याकडे सहज असतं की मोटिवेशनसाठी आम्ही काहीतरी वाचतो, इतरांचं वाचन केलंच पाहिजे, परंतु छत्रपती शिवरायांचा हा अत्यंत प्रेरणादायी इतिहास आणि त्या इतिहासातला एक प्रसंग जरी आम्ही नीटपणाने समजून घेतला तरी आम्हाला इतर ठिकाणी बघण्याची गरज पडणार नाही. पुरंदरचा तह हा 1665चा आहे. आज एवढ्या वर्षानंतरही आपण या तहाची आठवण करतो किंवा या तहाकडे अत्यंत सकारात्मकतेने पाहतो आणि पुढील जी काही वर्ष हा तह तुमच्या माझ्यासारख्यांना अनेक लाखो लोकांना प्रेरणा देत राहील. शेवटी इथे थांबतो. धन्यवाद.